लक्ष्मीनगरकर सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना माझ्या वतीने नमस्कार करतो। आम्ही डॉक्टर धनंजय गावडे यांच्या सद्गुरू हॉस्पिटल ICU अँड ट्रॉमा केअर सेंटर सांगोला यांच्या हॉस्पिटलमधून आपल्या लक्ष्मीनगर येथे एक मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केलं। शिबिर आयोजित करण्यापाठीमागे उद्देश हा आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये आयुष्मान भारत नावाने एक योजना आहे आणि या योजनेचा प्रसार आपल्या गावगावातील लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांना त्या आजाराची माहिती, आपल्याला कोणकोणते आजार योजनेमध्ये होतात, शासनाने कोणत्या योजना राबवल्या आहेत किंवा त्या योजनेचा आपण कशा पद्धतीने लाभ घेतला पाहिजे, या सर्व विषयावरती आपण चर्चा आणि त्या संदर्भातील पेशंट तपासणीच्या कार्यक्रमासाठी आपण आलो आहोत। पण त्यापूर्वी आपण कार्यक्रमाच्या पूर्वी प्रतिमेचं पूजन करावं आणि प्रतिमेचे पूजन करून आपण त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करून घ्या। सद्गुरू हॉस्पिटलमधून आलेले डॉक्टर संबोधित करते, मी त्यांना विनंती करतो आणि आपल्याला संबोधित करा। डॉक्टर धनंजय गावडे यांनी 2001च्या आसपास साधारणतः सद्गुरू हॉस्पिटल हे अस्थिरोग तज्ञ असल्यामुळे फक्त हाडाचं हॉस्पिटल सुरू केलं होतं। त्यानंतर वेळोवेळी आपल्या तालुक्यामधून मोठे हॉस्पिटल गेले, रस्ते गेले, त्यामुळं ICUची गरज निर्माण व्हायला लागली। रस्ते पेशंट ॲक्सिडेंट झाल्यानंतर पेशंट सोलापूरला किंवा सांगलीला जाईपर्यंत रस्त्यातच हे व्हायचा, एक्सपायर व्हायचा। त्यासाठी मग ICU असणं गरजेचं होतं। त्यासाठी सांगोल्यातलं पहिलं ICU सद्गुरू हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा ICU सुरू करण्यात आलं। त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि ह्या योजना घेतल्या, त्यातून सगळे जे पेशंटला हाडाचे सगळे आजार आहेत ते मोफत होत होते। त्याबरोबरच नंतर इतर सगळे आजारसुद्धा योजनेमध्ये घेण्यासाठी सगळेच आजार, मग मेडिसिन असो, युरो असो, न्यूरो असो, या सगळे आजार हे योजनेतून मोफत होत आहेत सध्याला। तिथं केवळ हाडावरच उपचार न होता निमोनिया असेल, पेशी कमी होणं असेल, रक्त भरणं असेल, विंचू चावणे असेल, साप चावणे असेल, विषारी औषध पिणं असेल, त्याबरोबर लघवीचे आजार, मुतखडा, प्रोस्टेट, हे जे सगळे ऑपरेशन मोफत होते। त्याबरोबरच मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यानंतर किंवा अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्यात जर रक्तस्राव झाला असेल तर तो सुद्धा आजार हा योजनेतून मोफत होतो। आणि या मोफत होण्यासाठी काय सगळ्याला सरसकट मोफत नाही, त्यासाठी सगळ्याचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। त्याबरोबर नवीन ते कार्ड आलेलं आहे, ते कार्ड सुद्धा काढून घेणं गरजेचं आहे, तर त्या योजनेचा लाभ घेता येतोय। सरकारनं सगळी ही योजना केलेली आहे, तर त्यासाठी गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी, आपल्या घरातल्या लोकांनी, प्रत्येकाने आपल्या प्रत्येकाचं कार्ड काढून घेणं गरजेचं आहे, तर ह्या योजनेचा लाभ घेता येतोय। ह्या सगळं सांगण्यासाठी आणि ह्यानंतर ह्या आजार आल्यानंतर सगळे ऑपरेशन वगैरे त्यानंतर तिथं एक वेळचं जेवण आहे, काय तक्रार आली तर तक्रारीचा टोल फ्री क्रमांक आहे, तिथल्या तिथं आम्ही सोडवण्याचा सगळा प्रयत्न करतोय। काय कुणाला अडचण येऊ नये, समजा ह्या योजनेतनं जरी नाही एखादा पेशंट बसला तरी ग्रामस्थांनी सांगितलं बाबा ही अत्यंत परिस्थिती गरीब आहे, तर त्याला आपण कमी दरामध्ये अगदी म्हणजे नानापाना तोटा ह्या तत्वावर सुद्धा पेशंट करण्याचा प्रयत्न करत आहे। ह्या सगळ्याचा लाभ गावकऱ्यांनी घ्यावा आणि नेते मंडळींनी, उपस्थित लोकांनी, आपल्या परिचय लोकांना सांगावा, अशा अपेक्षा व्यक्त करून मी माझं 4 शब्द थांबवतो। धन्यवाद सर। आपण लक्ष्मीनगरकरांना अतिशय चांगल्या शब्दामध्ये व्यवस्थित आव्हान केले। लक्ष्मीनगरकरांनी त्याचं आव्हान स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो। थोड्या वेळापूर्वी डॉक्टर राऊत सर यांनी काही थोडक्या शब्दामध्ये आपणाला संबोधित केलंच आहे, पण अजून काही राहिलेल्या काही गोष्टी आहेत, मी तुम्हाला सांगू इच्छितो। तर सद्गुरू हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये आयुष्मान भारतची योजना आहे। योजनेअंतर्गत हाडाचे ऑपरेशन असतील, मुतखडा, त्याच्यानंतर रक्त कमी असू द्या, डेंग्यू झालेला असू द्या, छाती भरणे म्हणजे आपण म्हणतो निमोनिया, तर असे प्रकार पण ह्या योजनेमध्ये आहेत समाविष्ट। तर लक्ष्मीनगरकरांनी त्या आजारावरती उपचार पूर्णपणे मोफत होतात याची सद्गुरू हॉस्पिटलमध्ये येऊन लाभ घ्यावा असं मी लक्ष्मीनगरकरांना आवाहन करतो। यासोबतच
जुने पायामधील जे रॉड असतील तेही सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट आहे. आतापर्यंत या योजनेमध्ये फक्त ऑपरेशन मोडल्यानंतर मोफत होत होतं, पण आता काही लोकांची परिस्थिती अशी आहे की ते काढण्या विद्यमान सुद्धा बरेच लोक 10-10 वर्ष ते रॉड काढत नाहीत. पण मी त्यांना एक सांगू इच्छितो, ते रॉड सुद्धा या हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत काढले जातात. सोबतच तुम्हाला 2 वेळचं जेवण पूर्णपणे मोफत दिलं जातं. डिस्चार्जच्या वेळेस तुमच्या गावचा एसटीचा प्रवास खर्च हाही तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातो. सोबतच त्यानंतर 5 दिवसाची औषधं गोळ्या हेही तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे मोफत दिली जातात. उपचार घेण्यासाठी आपणाला फक्त आयुष्यमान भारतचं एक कार्ड आहे, ज्याची मुदत 5 लाखापर्यंतची आहे. जर 70 वर्षा पुढील जर वय असेल तर त्याच्यासाठी वयवंदना म्हणून कार्ड आहे, त्याची ही मुदत 10 लाखापर्यंत आहे. तर लक्ष्मीनगरकरांना मी एकच आव्हान करतो, आपण एखाद्या दुसऱ्या खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन हजारो रुपये लाखो रुपये जे खर्च करतो, पण शासन आपल्याला द्यायला तयार आहे, ते कोणत्या योजनेमार्फत द्यायला तयार आहे हेच आपणाला जर माहीत नसल्यामुळे आपण आपले पैसे वायपट घालवतोय. तर मी इतरांना गावातील सर्व लोकांना आवाहन करतो की आपण आपल्या जवळच्या लोकांना सांगा की सद्गुरू हॉस्पिटलमध्ये सर्व उपचार पूर्णपणे मोफत दिले जातात आणि त्या उपचाराचा नक्कीच लक्ष्मीनगरकरांनी लाभ घ्यावा एवढं आवाहन करतो.